फॉर वॉचिंग डेंटिस्ट मम्मा. मी प्रियांका आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी एक वेगळ्या पद्धतीचं चिकन बनवणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि एक लास्टची ट्रिक बघायला विसरू नका अजिबात, कारण ती खूप महत्त्वाची ट्रिक आहे, ज्याने चिकनची पूर्ण टेस्टच बदलून जाते. आणि तुम्ही हे नॉर्मली जसंही तुम्ही कुठल्याही पद्धतीने चिकन बनवता त्या पद्धतीने बनवलं आणि ती ट्रिक जरी ॲड केली तरी पण ते खूप जास्त यमी होणार आहे चिकन. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला हे चिकन कसं वाटलं. आणि आत्ता जे चिकन तुम्ही बघितलं ते बघून तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल. चला तर टाईम न वेस्ट करता आपण चिकन बनवायला स्टार्ट करूया. चला. आता इकडे मी पील करून 3 कांदे घेतलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेत, मीडियम साईज घेतलेत. हे 3 मीडियम साईज कांदे आहेत आणि कोथिंबीर आहे. तर आपण ह्याला चॉप करूया पहिले. हे असे स्लायसेसमध्ये कापून घेतलेत मी. आता टोमॅटो कापणार आहे. टोमॅटो पण असेच लॉंग स्लाइसमध्ये कापायचे, कारण आपल्याला ह्याला भाजायचं आहे आणि पेस्ट बनवायची आहे. मिरच्या काड्या पण टाकायच्या त्यामध्ये. दोन 3 मिरच्या पण घेते, मिरच्याची टेस्ट चांगली लागते. 4 मिरच्या घेतल्यात छोट्या छोट्या. हे सगळं चॉप करून झालंय. हे सगळं आता चांगलं परतायचं आहे. आता हे चिकन आहे ते पाण्यात ठेवलेलं आहे मी. हे 1 किलो चिकन आहे, थोडंसं वर असेल. आणि हे आता मी चांगलं धुवून घेणार आहे. देन आय विल शो यू. बघा आता हे किती घाण निघालेली आहे. तरी मी 2 वेळा धुतलं होतं तरी पण, त्यामुळे पाण्यातनं काढून घ्यायचं. तर पहिले दही घेणार आहे, 2 चमचे घेणार आहे. त्यानंतर हळद टाकणार आहे 2 चमचे. थोडेसे जास्त टाकले तरी त्याचा वास येत नाही चिकनचा. 3 चमचे टाकते, थोडे जास्त. तिखटचे 2 चमचे. काश्मीरी लाल तिखट आहे. आणि तेल टाकणार थोडंसं. थोडं तेल टाकले आणि 2 मोठे चमचे मीठ टाकते. हे सगळं मिक्स करायचं आहे. ह्याच्यात अद्रक लसूण पेस्ट पण टाकू शकता, पण आता मी जेव्हा आपण भाजणार आहे सगळं त्यात टाकणार आहे. आणि हा सुहानाचा मसाला आहे, चिकन मसाला, तो पण मिक्स करणार आहे त्यात. सगळं मस्त मिक्स करून घेणार आहे आणि मग आपण चिकन त्यात मॅरिनेट करू. जास्त मॅरिनेशन नाही करायचं, हे जस्ट फॉर थोडं 1 तास तुम्ही ठेवू शकता. जसं आपण तंदूरला वगैरे करतो तसं एवढं काय ह्याला मॅरिनेशनची गरज नाही, कारण आपण मसाला पण बनवणार आहे. आता यात सगळं चिकन टाकणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे पीसेस मीडियम साईजमध्ये ठेवलेत, म्हणजे करी कट असतं ना, आपण जेव्हा आपण कापून आणतो तेव्हा त्यांना सांगायचं करी कटमध्ये कापून द्या. पण ते एकदम छोटे पीस पण चांगले नाही लागत, त्यामुळे हे मीडियम पीस जेव्हा आपण रोटी बरोबर वगैरे खातो तेव्हा चांगले लागतात. चांगलं कोट करून घ्यायचं आहे मसाला. ऑलमोस्ट कोट झालेलं आहे. मला हे आता थोडंसं तुमच्याकडे जास्त टाईम नसेल तर 20 मिनिट ठेवलं तरी चालेल. मी ठेवेल 1 आवरपर्यंत ठेवेल. तोपर्यंत आपण तो मसाला रेडी करून घेऊया. ह्याला आपण बाजूला ठेवूया झाकून. आता आपण मसाला भाजून घेऊया. त्यासाठी हा कास्ट आयर्नचा तवा घेतलेला आहे मी. त्याला सीझनिंग पण करायचं, त्यामुळे फर्स्ट टाइम वापरणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कांदा परतून घेऊया. तेल टाकायचं आहे.
इकडे अद्रक लसूण पण सोलून घेतलेला आहे. अद्रक लसूण त्यामध्येच भाजायचं आहे आपल्याला. आता हा कांदा टाकून घेते. हा चांगला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता हा कांदा काढून आपण टोमॅटो आणि मिरची, त्याच्यानंतर अद्रक लसूण परत परतून घेऊया. आणि कोथिंबीर थोडीशी, खूप चांगली चव लागते. आपण स्टार्ट करूया आता चिकन बनवायला. पहिले गॅस चालू करते. भांडं घेणार आहे मोठं. तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला लागलं की मग त्यामध्ये मसाला टाकायचा जो आपण वाटलेला आहे. हा आहे वाटलेला मसाला, एकदम फाईन ग्राइंड करून घ्यायचा आहे. तेल आता त्यात आपण हा मसाला टाकूया. आता हा मसाला चांगला भाजायचा या तेलामध्ये. आता इथे थोडंसं उरलेला आहे हा मसाला मिक्सरमध्ये. त्यात गरम पाणी टाकणार आहे आणि तो वेस्ट कशाला घालवायचा म्हणून थोडंसं गरम पाणी टाकून सगळं पुसून घेणार आहे असं. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा एव्हरेस्टचा मीठ मसाला टाकणार आहे. 1च चमचा टाकणार आहे. आणि गरम मसाला थोडासा टाकणार आहे. तो पण एव्हरेस्टचाच घेतलेला आहे गरम मसाला. हा मसाला चांगला भाजलेला आहे. साईडने तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर असा एकदम गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे. आणि आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकूया. आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे, मसाला वगैरे. आता लो फ्लेमवर शिजून देणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया आपण. आणि एकदम लो फ्लेम केलेलं आहे. थोडंसं पहिल्यांदा स्टार्टिंगला हाय करायचं आणि मग नंतर लो करूया. आता ऑलमोस्ट 10 मिनिट झालेले आहेत. तर आपण बघूया कसं झालं चिकन. उकळी तर चांगली आलेली आहे. खूप पाणी सुटलेलं आहे. हे बघा किती पाणी सुटलं आहे चिकनला. मी काय ॲडेड पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. ह्याला चांगलं हलवून घेऊया आता. आता ह्याला परत झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ. एकदम स्लो गॅसवर हे भाजून द्यायचं आहे, म्हणजे शिजून द्यायचं आहे, म्हणजे खूप छान टेस्ट येते. हे ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे. बघा तुम्ही पीस हे जेव्हा लेग पीस त्याचं जे फ्लॅश असतं ना ते असं सोडतं ना बोनपासून, तेव्हा ह्याचा अर्थ की ते शिजलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक क्रिस्प नंतर ॲड करणार आहे ते सांगते. आता मला थोडंसं ग्रेव्हीवालं पाहिजे, अजून ग्रेव्ही पाहिजे. तर मी ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे, आपण पाणी टाकणार आहे, गरम पाणी टाकणार आहे.
आता मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये ना आता ह्याच्यात तेल टाकणार आहे. 3 चमचे लाल तिखट टाकणार आहे. 3 ते 4. मी अर्धा चमचा काळं तिखट टाकणार आहे. आणि ह्याला तडका देणार आहे आता आपण. त्याने खूप छान टेस्ट येते. आता ह्याच्यात तडका देऊया आपण. परत थोडा वेळ झाकून ठेवायचं, 5 to 10 मिनिट्स. आपलं चिकन रेडी होतं. आता हे तुम्ही बघू शकता, ह्याला किती मस्त तरी सुटलेली आहे आणि चांगली उकळी पण आलेली आहे, शिजलेलं पण आहे. तर आता आपण हे बंद करूया आणि सर्व करूया. आणि चिकन एकदम टेम्पटिंग दिसतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका फ्रेंड्सबरोबर. चला आता हे चिकन एन्जॉय करूया आपण. टिल देन बाय.